जन्मापासून ते डोहा जेवणापर्यंत. आता ते जन्माला येणार, मोठी होणार, लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज, लग्न कसं झाले काय नाही, बायकांच्या मनात पडलेले तुमचे प्रश्न सगळे मिटवण्यासाठी मला इथं बोलवले. आता लव्ह मॅरेज झाले की काय झाले काय नाही, आता सगळं हळू गमती जमती एका 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 मिनिटाचे आपले सॉन्ग आहेत. त्या सॉन्ग प्रमाणे कार्यक्रम चालत राहणारे पुढे. बघूया, सुरुवातीला जास्त न बोलता तिचा जन्म दाखवायचा आपल्याला. आणि गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो. आणि तिच्या जन्माच्या एकदा टाळ्या वाजवा. आणि आमच्या सुमतीला बघून वैभव घालत. हा, आपल्यासोबत शेवटच्या कडव्यात ती सुद्धा करू लागणार. मला बघून झाला हसला ग बाई हसला, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला. मला बघून झाला हसला ग बाई हसला, मला बघून झाला हसला ग बाई.
दोहराओ। शायद मेरी शादी का ख्याल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है। पंछी अकेला देख मुझे, पंछी अकेला देख मुझे, ये जाल बिछाया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है। तो है ना? ठीक तुम 4 बजे घर चले आना, मेरा हाथ बांध लेना, जरा न शर्माना। साथ तेरे मेरे संग सपने देख रही हो, खिली हुई धूप में तारे देख रही हो। अरे नहीं नहीं पापा, चाय नहीं पीना, तौबा मेरी तौबा, माफ कर देना। इन्हीं अदाओं पर तो अपना दिल आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है। ना पंछी अकेला देख मुझे, ये जाल बिछाया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है। लग्नाच्या विधीकडे वळायचंय. आपला थीम वाईज कार्यक्रम सुरू झालाय जन्मापासून ते डोहाळ जेवणापर्यंत. आता तर कुठं लग्न जमले. हा, आता मात्र लग्नाचा विधी पण आपल्याला दाखवायचा आहे. त्यासाठी लागणार आहेत करवल्या. सजनी
नयनेश्वरम् ओधरम् ग्रामे रांजण संस्थितं गणपतिम् कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल. हा आणि मोठी बाई काय लो बाई आणि आहेच लोक करण्यासारखी पण सगळ्यांच्या समोर जाऊ दे रे गंमत चालली. हा मला आवडतं तुम्ही लहान लहान लेकर आणि असे वागते तो आपल्या वेळेसच कुठे गेलती की असे नवरे आपले कसे नशीब की बाई असे. बघा मुलगी जेव्हा सासरी पाठवते तेव्हा माहेरचे लोक रडत असते पण सासूबाई जेव्हा घरी सुनबाई आल्या तेव्हा सासूबाई आपल्या सुनेला काय म्हणती बघूया. आता ग्रहप्रवेशामध्ये एक सुंदरसं गाणं लागलं आणि दोघं जण तुम्ही 5 मिनिटासाठी असं समजायचंय की 4 व्हीलर मध्ये बसलात. चला उजव्या पायाने माप ओलांडायचंय. हा चप्पल काढा चप्पल. दुसऱ्या पर्वात सुद्धा ग्रहप्रवेश होईल. आई बाबा होणार आहेत आता मस्त राहायचं छान. आतापर्यंत जसं सांभाळलंय तसं आता पिल्लूला सांभाळायचं पुढे. मी सांगून चालले आहे पिल्लूचं वारस माझ्याकडेच आहे. आता ओढला गोड बोलावं लागते पोरींना तरच बोलवतात पुन्हा. हा हा चला आता एक उखाणा घेईल तिनं तोपर्यंत उखाणा घेईपर्यंत मी सांगते आता तिच्या सासऱ्यांनी इथं यायचं. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत चला घालूया जागर चला घालूया जागर. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत चला घालूया जागर चला घालूया जागर. नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी. नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी. अंगणात शेती बाई चला पूजूया घागरी. नार भूमाला गणी झाला अंगात संचार. चला घालूया जागर चला घालूया जागर. सासर कसं बाई सासर कसं आपला गसून बाई सासर कसं. सासर कसं बाई सासर कसं आपला गसून बाई सासर कसं. माझी माया लोकांचा माझी माया लोकांचा भोळा भाबडा सासरा. देवाला रायाला बाई अति माझा गहासरा. नवसान मिळालं ग लाखो मोलाचं सासर. चला घालूया जागर चला घालूया जागर.
सोय आली ग शोला माझा भिजला खादरा चला घालूया जागर चला घालूया जागर सोय आली ग शोला माझा भिजला खादरा चला घालूया जागर चला घालूया जागर माहेर कसं बाई माहेर कसं आपल्या गपुरी तुझं माहेर कसं माहेर कसं बाई माहेर कसं आपल्या गपुरी तुझं माहेर कसं माझी प्रेमाला माऊली काय सांगू माझा पिता गेली आईची सावली माझं औक्ष मिळो त्याला तो गदयेचा सागरा चला घालूया जागर चला घालूया जागर आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत सारखं चला घालूया जागर चला घालूया जागर तो दूर मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून ओढला ती अशी जीवाला गावाकडची थापी सावधान ती कुभावयाने ती रक्ताची थापी
हा बघू आता मामीबाईला विचारूया काय आणले मामीबाई आमच्या सुमतीसाठी? इडली सांबार करून आणले. त्यांचं म्हणणं ह्यांचं पोट भरते सकाळी सकाळी आणि ते डबा इकडे घेऊन आल्या त्या मामी फार हुशार असते. हा बघा आता इडली सांबार आलं हे लेकरू काय म्हणाले बघा. इडली सांबार नको मला चायनीज नूडल्स हवंय मला काय आवडे सुमती तुला. हा त्या कोण आहेत? मावशी. हा वैभवची मावशी आहे म्हणजे तिची मावशी आणि मावशीबाई मामीबाई. आता मामीबाईने इडली सांबार केल्या तर थोडं मॉडर्न मध्ये येतात. तुम्ही इकडे या. हा मावशीबाईने आता काय करून आणले बघूया. मावशी कामा पुरणाची पोळी करून आली. ही पोरगी बघा फार नाटकी आहे. पुरणाची पोळी नको मला पाणीपुरी हवी मला काय आवडे सुमती तुला. तुम्ही ह्यांच्या बहीण. हा वैभवची बहीण आहे. हे राहिलेले जे 2-3 महिने आहेत ते तुम्ही सगळ्यांनी विचारून खाऊ घाला. शेजार पाजारच्या जरी भाजीचा वास आला फोडणीचा वास आला तर आमच्या ह्या सुमतीला देत जा बरं काय. आणि तू सुद्धा गावात राहतेस काय आणून देत जा डबे असं का होईना करत येत जा. हा चला आता सगळ्यांनी टाळ्या वाजवत माझ्यासोबत हे शेवटचं कडव म्हणायचं. सगळ्यांनी म्हणायचं झुणका भाकर नको मला पिझ्झा बर्गर हवाय मला. झुणका भाकर नको मला पिझ्झा बर्गर हवाय मला. काय आवडे सुमती तुला सगळे आणून देतील तुला आई तू बाबा मी होणार कुडी येणार होणार कुडी येणार. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार कोणी येणार आणि मासे खेळ आपण पितळीचं पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. तुला काय पाहिजे? इकडून एक आहे आणि पलीकडून एक आहे बघ. पलीकडून एक आहे. नाही हे पाहिजे का? हा चला आता दोघं मिळून उघडा. बघूया मुलगा म्हणणाऱ्या खूप होत्या मुलगी म्हणणाऱ्या जास्त होत्या वाटतं. पण मी कुणीकडूनही जाते माझं काही नाही. जेनी करत हा मुलगा कृष्ण काना गोपाल कृष्ण भगवान की जय. हे तिच्या हातात द्यायचंय बघ. हा तिच्या हातात दे. हा उंच नाही मुलगी दाखवायचं का तुझ्यासारखीच आहे छान त्याच्या. मुलगा होणार आहे मुलगा म्हणणार आहे. खरंच खूप हुशार आहेत सगळे. किती जणीने म्हणलं होतं आता नाही त्यांनी हात वर करून टाकायचं.